17 तास नॉनस्टॉप फोर व्हीलर चालवली। मला एज्युकेशन घेताना पण बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं आणि मी मरणाच्या दारातनं दुसऱ्यांदा परत आले की जर आपण काहीतरी करू शकतो तरच दुसऱ्याला आपण सल्ला देऊ शकतो। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। आज तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। आज आपल्या बरोबर आहे तृप्ती मॅडम, ज्यांनी MBA केलेला आहे फायनान्स आणि HR मध्ये, ज्यांना स्वतःला खूप इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि त्यांची कारकीर्द आज आपल्याकडून कंप्लीट जेवढी आपण करू शकू तेवढी आपण पूर्ण करूयात। पण मला असं वाटत नाही की आज आपण ती पूर्ण करू शकू। नक्कीच त्यांच्याबद्दल आपल्याला अजून जाणून घ्यायला नक्की आवडेल। मॅम, तुमच्याबद्दल थोडं सांगाल का? नमस्कार, मी तृप्ती ढवण, नाशिकहून आली आहे। सांगायला खूप आवडेल मला की वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी करिअरची सुरुवात माझी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि ती माझी शृंखला आजपर्यंत चालूच आहे। MBA मध्ये HR आणि फायनान्समध्ये कशा गेलात तुम्ही? मी ॲक्च्युली MCOM कंप्लीट केलं होतं। त्याच्यानंतर मी सर्व्हिस करत होते आणि सर्व्हिस करता करता कुठेतरी नेहमी अचीवमेंट काहीतरी पाहिजे म्हणून मला MBAसाठी खूप आतनं वाटायचं की MBA करायचं आणि मी MBA केलं। ते ड्युअल स्पेशलायझेशनमध्ये केलं। तर HR आणि फायनान्स म्हणजे मला सर्व्हिस करताना HR मॅनेजर म्हणून मला पोस्टिंगसाठी अपॉइंट मिळत होतं आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू होते। त्यानंतर साईड बाय साईड माझी बिझनेस पण करत होते। त्यामुळे मला मॅनेजमेंट हे क्षेत्र माझ्याकडे होतंच पहिल्यापासून। तर मग HR आणि फायनान्सकडे मी तशी वळाले। ह्याच्याबरोबर अजून तुमचे काय काय शिक्षणाचे प्लॅनिंग्स आहेत? आता जस्ट मी तुमच्याकडून ऐकलं। मला आमच्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की तुमचं एवढं शिक्षण असून सुद्धा प्लस तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या की आता आपण बोलणारच आहोत त्याच्याबरोबर अजून तुमचे प्लॅन्स आहेत शिक्षणाचे, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर आपल्याला संधी मिळाली तर सोडायची नाही आणि म्हणून मी संधी कॅप्चर करत असते। तर मला आवड असल्यामुळे मी आता सध्या माझं पुढचं प्रोजेक्ट आहे की मला PhD करायचं आहे मॅनेजमेंटमध्ये। मस्त। आणि ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स देखील मी कंप्लीट केलेला आहे, कारण फिरण्याची खूप आवड मला आहे। त्यामुळे मी ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स केलेला आहे, MCOM केलं आहे, MBA केलं आहे आणि आता मला PhD करायचं मनापासून मान आहे। अरे बापरे, म्हणजे लोक एका डिग्रीवर थांबतात, तुम्ही तर इतक्या सगळ्या डिग्री सुद्धा घेतल्यात। खूप छान, खूप छान। तुम्हाला झाशीची राणी असं बोलतात मी ऐकलंय, रणरागिणी असं बोलतात मी ऐकलंय, तर त्याच्या मागची स्टोरी सांगाल का आम्हाला? खूप छान तुम्ही विचारलात, हार्ट टचिंग आहे। ॲक्च्युली मी गोव्यातनं जेव्हा नाशिकला शिफ्ट झाले, म्हणजे गेली 12 वर्ष मी गोव्यात वास्तव्यास होते आणि सडनली माझ्या मिस्टरांचं ट्रान्सफर झालं नाशिकसाठी। तर त्यावेळेस मी 17 तास नॉनस्टॉप फोर व्हीलर चालवली विथ माय फॅमिली आणि तो प्रसंग खरंच अंगावर रोमांच आणतो, कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मिस्टरांचं शिफ्टिंग होणं खूप महत्त्वाचं होतं आणि 8 दिवसात मी 12 वर्ष ज्या माहोलमध्ये राहिल्या होते तर तिथून ॲक्सिडेंटली शिफ्ट होणं माझ्यासाठी खूप हेक्टिक होतं आणि 8 दिवसात सगळं मॅनेजमेंट, कारण तुम्हाला माहिती आहे की पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा आपल्याला पटकन उपलब्ध होत नव्हती आणि त्यात मला घर शिफ्ट करणं ही तर म्हणजे खूप महत्त्वाची भूमिका बजवायची होती आणि त्यात मिस्टरांचं इकडे येणं, नाशिकला शिफ्ट होणं, त्यात मुलींच्या शाळेचा प्रश्न होता आणि गोव्यातनं इकडे शिफ्ट होताना पण गोव्यातनं खरंच मी ज्यावेळेस गोव्यात एंट्री केली होती तर पावसाची बरसात झाली होती आणि गोव्यातनं जेव्हा मी बाहेर पडले तेव्हाही पावसाची बरसात, म्हणजे गोव्याने माझ्यासाठी खूप जास्त आठवणी आहेत गोव्याच्या माझ्या। तर त्या पिरियडमध्ये मी जे काही करत होते म्हणजे सिलेंडर सबमिशन असू देत, मुलींचं आपल्याला TC कलेक्ट करून तो इथे आम्हाला पाठवायचा होता नाशिकसाठी आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या। तर त्यात मी ड्राईव्ह करत स्वतः नाशिकपर्यंत पोहोचले, जिथे इलेक्ट्रिक पार्ट्स सुद्धा मला ऐन वेळेस मिळाले
आणि खूप वेगळा माहोल होता. मैत्रिणी भेटायला येणं आणि त्यात पण खूप भीतीने लोक एकमेकांना भेटत होते. पण अशा माहोलमध्ये मला जे काही करता आलं ते मी केलं आणि म्हणून त्यामुळे मला झाशीची राणी हे माझे असंख्य गुण बघून किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज मी डेली रुटीन मध्ये करते, कारण माझ्या 2 लहान मुली आहेत, त्यांना घेऊन मला हे सगळं करायचंय आणि प्लस माझ्या सासऱ्यांची थोडी हेल्थ इश्यूज त्यांचे होते, तर त्यांनाही घेऊन मला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मला वाटतं ही पदवी मला अनेक जण देतात. बरोबर. नाही, मी तुमची प्रोफाईल वाचता वाचता मला म्हणजे खूप आनंद होतोय. इतके नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स तुम्हाला मिळालेत, प्लस तुम्ही फॅमिलीला बरोबर घेऊन 2 मुलींचं करिअर सुद्धा घडवताय, प्लस तुमच्या आधीची एक पिढी ती सुद्धा तुमच्या बरोबर आहे आणि हे सगळं करून तुम्हाला इतके अवॉर्ड्स मिळालेत. आमच्या ऑडियन्सला ऐकायला खरंच आवडेल की तुम्हाला कोणते कोणते अवॉर्ड्स मिळालेत. जेवढे तुम्हाला सांगणं शक्य आहे तेवढे प्लीज आम्हाला सांगाल. मी त्यातले काही मोजके सांगते. ऍक्च्युली लिस्ट खूप मोठी आहे माझी. तर त्यात मर्दानी महाराष्ट्राची, झाशीची राणी, अरे वा, त्यानंतर रणरागिणी, वुमन एम्पॉवरमेंट, अशा विविध क्षेत्रातले अवॉर्ड्स मिळाले आहेत जे माझ्या सगळ्या करिअरमध्ये प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे मिळालेत. जसं बिझनेसमध्ये आहे, नंतर कलामध्ये आहे, साहित्य क्षेत्रात आहे, मल्टीटास्किंग मध्ये आहे. कारण प्रोफाईल मल्टीटास्किंग असल्यामुळे समाजातली ओळख पण तीच आहे. तर अवॉर्ड्स पण मला वेगवेगळ्या क्षेत्रातले मिळालेले आहेत. मस्त मस्त. अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आता एक 5 मिनिटापूर्वी आपण बोलत होतो तेव्हा खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांचा हे केला, आय गेस स्विमिंग वगैरे पण तुम्ही सांगितलं, तर तेही जरा आम्हाला सगळं सांगाल. म्हणजे कोणते कोणते क्षेत्र होते. बिझनेसचं तुम्ही आता बोललात, शिक्षणामध्ये तर तुमचं खूपच हातगंडा आहे, तुम्ही कविता पण करता मी ऐकलंय, साहित्य क्षेत्रामध्ये पण करताय, याच्या व्यतिरिक्त अजून काय काय गोष्टी करता? मी वेल्थ आउट ऑफ वेस्ट साठी बरेच अवॉर्ड्स पारितोषिक जिंकलेले आहेत. त्यात मी ना म्हणजे नॅचरल झाडांची जी पानं होती, तर त्याची साडी परिधान केली स्वतः. मी स्वतः बनवली आणि स्वतः परिधान केली. मला वाटतं ते खूप इंटरनॅशनल मॅगझिननी पण त्याची दखल घेतली आहे आणि त्याच्या माध्यमातून बरेच अवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. तर मी केले अगदी पायांच्या चपलांपासून ते केसांपर्यंत अशा विविध ज्वेलरीज मी तयार केल्या होत्या आणि त्या परिधान केलेल्या आहेत. क्या बात. एवढं सगळं करताना कंटाळा नाही येत का? नाही, आवड असली ना की सवड मिळते आणि मी खरंच सवड काढते पण, त्यामुळे कंटाळा हा विषय माझ्यासाठी खरंच नाहीये. छान छान. मी म्हणजे एकदम इन्स्पायर झाली आहे तुमची स्टोरी ऐकून. आणि तुम्ही आता एक 5 मिनिटापूर्वी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा म्हणालात की रोज काही ना काहीतरी तुम्ही करता, रोज काही ना काहीतरी, आणि ह्या सगळ्या जे छोटी तुमची कन्सिस्टन्सी आहे त्या कन्सिस्टन्सीनी तुम्हाला इतके सारे अवॉर्ड्स, एवढा सगळा मान सन्मान, किंवा जे तुमचं आता रेकग्निशन होत आहे, आजचं सुद्धा आमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं रेकग्निशनच चालू आहे. खूप छान वाटलं तुम्हाला हे सगळं करताना पाहून. हे सगळं करताना तुम्हाला अशी एखादी पर्टिक्युलर गोष्ट आठवते का ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम डाऊन झालात आणि मग तुम्हाला खूप स्ट्रगल करून वरती यावं लागलं, असं पर्टिक्युलर काही आठवतंय का? अशा आठवणी खूप आहेत, कारण रोज आपण जगताना आपल्याला स्पीड ब्रेकर खरंच खूप लागत असतात. पण मला वाटतं की ते स्पीड ब्रेकरकडे न बघता आपल्याला जो आपला तिसरा डोळा आहे, कुठलं कार्य करतोय त्यात तो तिसरा डोळा जर आपल्याला दिसला ना, तर मला नाही वाटत की तो अडथळा आपल्याला खूप मोठा वाटतो, सहज पार करता येतो. आणि अशाच एका घटनेपैकी एक घटना सांगते. जी घटना मला खरंच खूप एका म्हणजे डाऊन लेवलला नाही म्हणता येणार, पण हर्ट होतं. तर ती अशी आहे की मला एज्युकेशन घेताना पण बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. पण मी सर्व्हिस करत होते आणि करता करता मला पैशांची थोडी उणीव भासत होती. आणि एज्युकेशन म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला एज्युकेशन लोन मिळतं, पण त्या लोन मध्ये पण काही क्रायटेरियाज असतात. तर मला वाटतं की ते सुद्धा माझ्याकडनं पॉसिबिलिटीज कमी होत्या आणि ते करता करता मला एज्युकेशनही करायचं होतं, प्लस बेबीचं माझं प्लॅनिंग चालू होतं आफ्टर मॅरेज. तर त्यात पण बऱ्याच गोष्टींना मला सामोरं जावं लागलं आणि ती गोष्ट आजपर्यंत माझ्या मनात आहे. कारण माझं पहिलं मूल जे होतं ते प्रीमॅच्युअर असल्यामुळे नाही माझ्याबरोबर राहिलं आणि मी मरणाच्या दारातनं दुसऱ्यांदा परत आले. तुम्ही म्हणजे हेल्थ इश्यूजवर पण मात केलेली आहे ह्या सगळ्याबरोबर. खूप छान. मला इन्स्पायरिंग आहे तुमची स्टोरी खूप. एक आपण तुमच्याबद्दल लोकांना आपल्याला सांगायला आवडेल, त्यामुळे मी तुमच्याबरोबर छोटा रॅपिड फायर खेळते. तुमच्या आवडीचं पुस्तक सांगा लगेच, पटापट सांगा. विजयश्री. विजयश्री, मस्त. तुमची आवडती व्यक्ती?
माझे वडील. वा. तुमचे मेंटॉर? कर्नल सँडर्स, वा. जे KFC चे ओनर आहेत. बर. तुमची आवडतं ठिकाण जिथे तुम्हाला शांत वाटतं? मला निसर्गरम्य सानिध्यात ते कुठेही असू देत, मला प्रचंड आवडतं निसर्ग आणि मी. मस्त. तुमची एखादी खूप वर्स्ट ॲडवाइस तुम्हाला कोणी दिली आहे? वर्स्ट ॲडवाइसमध्ये एक गोष्ट आहे की मी जेव्हा अवॉर्ड घेऊन येते तर काही लोक खूप जास्त मला ॲप्रिशिएट करतात आणि काही लोक अगदी इझिली घेतात की अगं तू काही रोजच अवॉर्ड्स घेऊन येते, तुला रोजच तुझी काहीतरी अचिव्हमेंट असते. तर मला वाटतं की ते माझ्यासाठीची एक थोडंसं वेगळं आहे. आणि एकदम छान असं कोणी तुम्हाला काही बोललंय पर्टिक्युलर? खूप छान. ॲक्च्युली सगळेच खूप ॲप्रिशिएट करतात, फ्रेंड सर्कल असू दे किंवा माझ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा पार्ट असलेल्या माझ्या 2 मुली वयाच्या अगदी 1-2 वर्षापासूनच त्या मला खूप ॲप्रिशिएट करतात. त्यामुळे त्यांचंच आज पण माझ्या मोठ्या मुलीने मला खूप इन्स्पायर केलं होतं की मम्मा तू आज जाच लवकर. खूप छान, खूप छान. तुम्ही आता ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी करताय, काही लोकांना असं होतं नाही माझा आज पाय दुखतोय, मी नाही उठणार बाबा, नाही मी घरातले सगळी कामं करायला लागतात, आज हे नको करायला. तर ह्या गोष्टींमुळे आपण लगेचच डाऊन होऊन जातो किंवा कधी असं होतं की नाहीच करायचंय मला, उगाचच कशाला करू, घरातलं पण बघा बाहेरचं पण बघा, एवढं स्ट्रेसमध्ये कोण राहणार, त्याच्यापेक्षा बाबा मी आपली 2-3 दिवसभराचा स्वयंपाक करणार, मस्तपैकी TV बघणार, बास माझं आयुष्य एवढंच. त्या व्यक्तींना तुम्ही हे जे दिवसाला काहीतरी करताय, हे कसं तुम्ही स्वतःला मोटिवेट करता आणि त्यांना तुम्ही मोटिवेट करण्यासाठी काय सांगाल? मी स्वतःला मोटिवेट एवढ्यासाठीच ठेवते की जर आपण काहीतरी करू शकतो तरच दुसऱ्याला आपण सल्ला देऊ शकतो. बरोबर. आणि त्याच माध्यमातून मी नेहमीच हा प्रयत्न करते की मी मॉडेलिंग ते सोशल वर्किंग म्हणजे ते साहित्य असो, कला असो, सांस्कृतिक असो, नृत्य असो, ड्रामा असो, तर अनेक क्षेत्रात काम करताना मला जे काही अनुभव आले तर मला वाटतं ते अनुभवाची शिदोरी घेऊनच मी पुढे चालते. तर मला जे काही अडथळे आले तर अनेक माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनाही कुठेतरी आतून काहीतरी करायची इच्छा आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी मी प्लॅटफॉर्म पण एक नवीन उभा केला आहे. तो असा आहे की आजीबाईचे कांडप मसाले हा एक नवीन प्रोजेक्ट मी महिलांसाठी घेऊन आले आहे. आता नवीनच त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे. 12 प्रकारचे मसाले आपण ते लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये महिलांना घरबसल्या 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठलाही स्पेसिफिक वेळ न देता आणि कुठलाही जास्त हेडॅक न पाळता त्यांना हा बिझनेस करता येणार आहे. साईड बाय साईड पण त्यांना हा बिझनेस म्हणून करता येणार आहे. टॉप टू बॉटम अशा अनेक क्षेत्रातल्या महिला यात कार्यरत राहू शकतात. अनेक महिलांनी काम पण सुरू केलंय. तर हेच मला जास्त मोटिवेट करतं आणि मी मोटिवेट झाले की ऑब्व्हियसली मला महिलांसाठी काम करायला खूप आवडतं. जास्त मजा येते. खूप छान. तुमचे एक क्वेश्चन आणि मला असं वाटतंय की अजून मी तुम्हाला विचारतच राहावं. त्याच्यामुळे तुमचा जो लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्यापासून ते तुमच्या शिक्षणापासून ते तुमचे जेवढी तुम्ही आता क्षेत्र सांगितली ती सगळी क्षेत्र खूप अवघड आहेत. एकाच वेळी एकच व्यक्ती एकाच क्षेत्रामध्ये काम करतो. असं बघायला गेलं तर कुणीतरी ॲक्टिंगमध्येच काम करतं किंवा कुणीतरी डान्समध्येच पुढे जातं किंवा साहित्यामध्येच पुढे जातं. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून प्लस फॅमिलीला पण मॅनेज करून इतके सारे अवॉर्ड्स घेत आहात, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स घेत आहात. खरंच तुम्ही म्हणजे तुमची प्रोफाईल खूप वाखाणण्यासारखी आहे आणि मी माझ्या ऑडियन्सला सांगू इच्छिते की अशाच सारख्या महिला ज्या आहेत त्या तुम्हाला इन्स्पायर करणार आहेत. त्या इन्स्पिरेशन आपण घेण्यासाठी आणि त्यांची स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. आज आपल्याबरोबर तृप्ती मॅडम होत्या. कितीही केलं आणि कितीही वेळ दिला तरी मला असं वाटत नाही की त्यांची प्रोफाईल आपण एवढ्या 20 मिनिट्समध्ये किंवा 10 मिनिट्समध्ये कव्हर करू शकू. त्या नाशिकवरनं आज इथेपर्यंत आल्या आणि आपल्याला इतकं सगळं त्यांच्या स्वतःबद्दल सांगितलं, इतकं सगळं प्रेरित केलं, त्याच्याबद्दल मी त्यांच्यावर खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही मला ही संधी दिली आणि खरंच माझ्या कलागुणांना या निमित्तानेच वाव मिळतो आणि म्हणूनच मला महिलांसाठी खूप जास्त प्रेरित व्हावं असं वाटतं आणि ही संधी तुम्ही दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.